हॅलो. सर नमस्कार. नमस्कार, बोला. हा नंबर सेव आहे ना तुमचा डॉक्टर साहेब? अच्छा सर सर मनापासून धन्यवाद राव. तुमचा कालचा कार्यक्रम फार छान आणि स्टेटमेंट तुमचं फार छान दिलं बरं का. असं का? कधी ऐकलं? काय ते जरांगेनं नुसतं समाज भावनिक करून लोक सगळा धोका द्यायला लागला. तो अहो. दोनदा उपोषण बसतो, संध्याकाळी मॅनेज करून लगेच सोडून देतो. सकाळच्याला सगळा लावला त्यांनी, स्वतः झिरो होऊन बसायला लागला. त्याच्याच मनानं उपोषण धरतो, त्याच्याच मनानं सोडतो. खरं. सगळं एवढी काय हे करायची गरज नव्हती, त्याला सोडायची काही गरज नव्हती, धरायची काही गरज नव्हती. अक्षरशः इतके दिवसापासून त्यांनी जे लावलं त्यातलं ते काय समोर आलं, काय केलं सांगितलं. तेच आहे ना सर, तेच आहे ना. बिचारा भावा बाबडा आपला आणि तुम्ही मला योग्य मार्गदर्शन करा. मी पण इकडे तुम्हाला सपोर्ट बी करतो. उपोषणा म्हणले तर उपोषणालाही बसतो. ऐका ना, मला घ्या सर. विषय काय आहे, आपला समाज एक तर क्षत्रिय लढाऊ आहे आणि दुसरी गोष्ट भावनिक सुद्धा आहे आपला समाज. त्याच्यामुळे त्याचा फायदा उचलला राव. त्यांनी त्याचा फायदा. ऐका ना, आता आपण आपले मराठी हे ऊन वारा पाऊस हे पाचीलाच पुरलेलं आपल्या मराठ्याला. ऊन काही नवीन नाही ना. मग याला माहिती आहे आता 10व्या उपोषणाला आपली गर्दी जमणार नाही, म्हणून ती शक्कल लढली की मी उन्हात उपोषणाला बसणार आहे. हो ना. आणि समाजाला भावनिक एक माणूस येत नाही आता. ते आता झालं त्याचं. आणि तुम्ही जे केलं ना, फार समाजासाठी धन्यवाद बाबा. तुम्ही फार चांगलं केलं. त्याचं खरं स्वरूप लोकांसमोर आहे. तुमच्यासारख्याचे जे हे समजा आपल्या पाठीशी आणि तुमच्यासारखे मी भरपूर हे तुमचं सपोर्ट करतो. तुम्ही म्हणले तर इकडे उपोषण वगैरे चालू करतो, आंदोलन चालू करतो. आणि त्यांनी असं भावनेशी खेळायला नाही पाहिजे समाजाच्या. नाही, बरोबर आहे डॉक्टर साहेब. काय माहितीये का, समाजाचा भोळेपणाचा फायदा घेतो जरा. तुम्ही काम करता त्या पद्धतीने व्यवस्थित काम करून न्याय देण्यासाठी करायला पाहिजे. तर त्यांनी सगळं भावनिक करून डुप्लिकेटपणा करायला डुप्लिकेटपणा. मला सांगा, सगळे सोयरे आपले बिचारे मराठे स्वतःचे 10,000 5,5 हजार खर्च करून वाशीला गेले. तिथून ते सगळे सोयरेचा ड्राफ्ट घेऊन आले. आज हे घेऊन आले GR सगळे सोयरे. काय झालं, सगळे सोयरे शब्द कसं काय तोंडात निघाला, आता कसं काय गायब केला तो. त्याच्यानंतर सरसगटसाठी मुंबईला गेलो, याला आझाद मैदानावर सरसगट घेऊन आलो. काय मिळालं सरसगट मधून? हैदराबाद गॅजेट मध्ये एकही नोंद तुमची नाही, व्यक्तिगत नोंदच नाही तिथं. मग कसं सर्टिफिकेट भेटणार तुम्हाला? त्याच्यामुळे हैदराबाद सारच एरंडाचं गुरु आहे ते पुरेचे काम धंदे मिळवायचे. तर काय होतं माहितीये का, हे भाजपवाले आणि हे शिंदे गटाचे लोक हे त्याला हे देतात, रसद देतात. असा खेळ चालेल त्यांनी, आणि समाजाचा खेळ चालेला आणि चालू आहे. गुराळे ओबीसी मराठा वाद चालू राव, पेटत राहावे. आणि मग राजकीय भोई काय झालं, हे भाजप आणि एकनाथ शिंदे गट याची कुरघोडी चालू एकामेकाची. याला मॅनेज करायसाठी, जरांगेला मॅनेज करायसाठी ही कुरघोडी समाजाचं नुकसान करू राहिली. असा विषय. ज्वलंत मामा डॉक्टर साहेब, ज्वलंत प्रश्न गेले ना, गायब झाले ना ज्वलंत प्रश्न. आरक्षण आहे का ज्वलंत प्रश्न आहे? मग आज खरं आता इतके दिवसापासून समाजाला तुम्ही भावनिक केलं, त्यातून तुमचं एक टक्का तरी तथ्य काय दिलं समाजाला? काहीच नाही. मग 58 लाख ज्या नोंदी निघाल्या त्या ऑलरेडी आरक्षण ते फक्त मनोज जरांगेच्या आंदोलनामुळे फक्त 54,000 नोंदी मराठवाड्यात निघालेले आहे. म्हणजे 58 लाख नोंदी त्या 0.2% सुद्धा नोंदी नाही त्या. हो ना. असा विषय तो. काय ते आता बिचारे लोक आपले भावनिक होते. तर मनापासून धन्यवाद. आणि खरे तुम्ही हिरे. बाकीचे डुप्लिकेट लोक बरोबर मागे पडणार साहेब. आणि तुम्ही बघा, अजून एकदा होऊ द्या, तुम्ही स्टार होणार म्हणजे होणार. आणि आपल्याला तुम्ही सत्य बाजू धरून काम करताय ना, आणि त्याचा चेहरा तुम्ही समाजासमोर आणून द्या. कारण बघा, आपल्याला त्याचा काही व्यक्तिगत विरोध नाही, व्यक्तिगत विरोध नाही, पण समाज जागृत झाला पाहिजे. आपला समाज जागृत झाला पाहिजे तुमचा. पण आज समाजाला भावनिक करून समाजाचं बळी तो द्यायला लागला ना, काय किती नुकसान आहे. आज म्हणजे समाजाने त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे की बाबा, समाजाला तुम्ही भावनिक बनवता आणि तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी परत मॅनेज होता. बघा, त्याचा लाड सरकार करू राहिलं, सरकार. हो ना. पण आता आपण समाज बांधवाने एकत्र येऊन त्याचा चेहरा समाजासमोर मांडणं गरजेचं आहे. कारण तो त्याच्या मताला जसं म्हणलं तसं करायला, सगळं चुकीचं करायला ना. आज आपण जर संघटित झालो 4 जण लोक, तर साहेब त्याला काहीच नाही. चेहरा समाजासमोर आला ना, समाजासमोर काहीच करता येणार नाही. आणि खरं चेहरा त्याचा डुप्लिकेट आहे सगळा. डुप्लिकेट आहे पुरा, इथून तिथून डुप्लिकेट आहे, पहिल्यापासून डुप्लिकेट आहे. मी त्याला 10-12 वर्षापासून चांगलं म्हणजे पर्सनली नाही ओळखत, पण 10-12 वर्षापासून त्याचं सर्व मानसशास्त्र ओळखलेलं मी. त्याच्यावर पीएचडी केली त्या माणसावर मी.
ते अमोल खोटे तुमचे तर चांगला दोस्त आहे नाही का? अहो अमोल खुनीवर किती अन्याय झाला राव. 3 महिने विनाकारण गेले राव त्या बिचाराचे. गरीब माणूस आहे, कपडे नाही घालायला, त्या कपडे त्या माणसाला आज बी. मग त्याचा नंबर घेऊन आहे का सर? नंबर असला द्या तरी मी बोलतो त्याला. टाकतो तुम्हाला नंबर, टाकतो मी व्हॉट्सअपला टाकतो. टाका आणि चालतं. मी तुम्हाला नंबर टाकतो, अमोलशी बोलून घ्या तुम्ही. हा